हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेप्रिसिएशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता. त्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज डेप्रिसिएशन म्हणजे डेप्रिसिएशनचं मीनिंग असेल, डेफिनेशन असेल किंवा कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन असतील आणि डेप्रिसिएशन चार्ज करण्याच्या ज्या काही 2 इम्पॉर्टंट मेथड्स आहेत 11th स्टँडर्डच्या सिलेबसनुसार, तर या दोन्ही मेथडवरती आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या वेळेला क्वेश्चन डेप्रिसिएशनचा सॉल्व करायला घेऊ दोन्ही मेथडनुसार, तर त्यावेळेला ॲक्च्युली अकाउंटिंग ट्रीटमेंट करत असताना जर क्वेश्चनमध्ये जर्नल एंट्रीज विचारल्या किंवा जर्नल एंट्रीजनुसार लेजरमध्ये पोस्टिंग आपण कशा पद्धतीने करायचं हे जर्नल आणि लेजर टॉपिकमध्ये सविस्तर पाहिलेलं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेप्रिसिएशन या चॅप्टरमध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट करत असताना जर्नल एंट्रीचा जो काही पार्ट आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. डेप्रिसिएशन मुळात चार्ज होतं ते म्हणजे फिक्स्ड असेटवरती. सो बिझनेसमध्ये ज्या वेळेला फिक्स्ड असेट आपण परचेस करतो, सेल्स करतो किंवा कॅशनी परचेस करणं असेल किंवा क्रेडिटनी परचेस करणं असेल, तर ह्या ज्या काही घटना घडत असतात तर त्याच्यावरती डेप्रिसिएशन ॲक्च्युली कशा पद्धतीने चार्ज करायचं, त्याच्या पद्धतीच्या कशा जर्नल एंट्रीज मेन्शन केलेल्या आहेत यावर सविस्तर आपण डिस्कस देखील करणार आहोत. जर्नल एंट्रीज अंडर बोथ द मेथड्स आर सेम अँड दे आर एज अंडर. डेप्रिसिएशन चार्ज करण्याच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण ज्या काही मेथड्स पाहिलेल्या आहेत, स्ट्रेट लाईन मेथड असेल किंवा रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड असेल, या दोन्ही मेथडसाठी अकाउंटिंग ट्रीटमेंट करत असताना या सर्व जर्नल एंट्रीज या दोन्ही मेथडसाठी फॉलो करायच्या आहेत. सो फर्स्ट जर्नल एंट्री आपण पाहणार आहोत इन द इयर ऑफ परचेस. जर एखादी असेट परचेस केली असेल किंवा कॅशनी एखादी असेट परचेस केली असेल तर जर्नल एंट्री आपण कशा पद्धतीने करणार आहे, तर इझी आणि अतिशय सिंपल जर्नल एंट्री असणार आहे. कारण एखादी असेट आपण परचेस केली तर आपल्याकडं असेट काय होणार आहे, कम्स इन होणार आहे आणि रोखीने खरेदी केली असल्यामुळे पैसे आपल्याकडून जाणार आहे. सो जर्नल एंट्री आपली काय होईल, तर जी काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला असेट मेन्शन केली असेल की मशिनरी परचेस केली आहे, कॉम्प्युटर परचेस केलेला आहे किंवा फर्निचर परचेस केलेलं आहे, तर ते नेम त्या असेटचं मेन्शन त्या ठिकाणी आपल्याला एंट्रीमध्ये पास करायचं आहे. सो फर्स्ट जर्नल एंट्री आपली येणार आहे असेट्स अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट क्रेडिट. नॅरेशन आपलं येईल बिईंग असेट्स परचेस्ड फॉर कॅश. असेट परचेस केलेली आहे रोखीने. सेकंड जर्नल एंट्री आपली येणार आहे एखादी असेट जर क्रेडिट बेसवर किंवा उधारीच्या बेसवर जर आपण परचेस केली असेल तर जर्नल एंट्री काय होईल. फर्स्ट जर्नल एंट्रीमध्ये आपण असेट परचेस केली, असेट कम्प्सीन झालेले, पैसे आपल्याकडून लगेच गेलेले आहेत. मात्र सेकंड एंट्रीमध्ये असेट तर आपल्याकडे आलेली आहे बट ट्रान्झॅक्शन क्रेडिट बेसवर आहे. सो क्रेडिटला पैसे आपल्याकडून जाणार नाही आहेत. त्यामुळे क्रेडिटला काय पडेल, तर असेट अकाउंट डेबिट टू सप्लायर्स और पार्टीज अकाउंट क्रेडिट. ज्या व्यक्तीकडून तुम्ही असेट परचेस केलेले आहे त्या पार्टीचं किंवा त्या सप्लायरचं नेम क्रेडिटला येणार आहे. सो जर्नल एंट्री आपली येईल असेट्स अकाउंट डेबिट टू सप्लायर्स और पार्टीज अकाउंट क्रेडिट. नॅरेशन त्या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यावे लागणार आहे बिईंग परचेस्ड असेट्स ऑन क्रेडिट फ्रॉम डॉट डॉट. ज्या व्यक्तीकडून तुम्ही परचेस केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाम त्या ठिकाणी मेन्शन करावं लागणार आहे. थर्ड जर्नल एंट्री आहे फॉर अदर इन्सिडिशियल एक्सपेन्सेस इन्कर्ड टू पुट द असेट्स इन टू ऑपरेशन. बघा इन्सिडिशियल एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर थोडक्यात इस्टॅब्लिश चार्जेस किंवा पॅकिंग चार्जेस असेल किंवा डिलिव्हरी चार्जेस असेल. फॉर एक्झाम्पल एखादी वॉशिंग मशीन जर आपण परचेस केली असेल आणि वॉशिंग मशीन 20,000 रुपीजला जर परचेस केली असेल, पण ज्या कंपनीकडून तुम्ही परचेस करता तर त्या कंपनीची व्यक्ती एक ती सेट करण्यासाठी घरी तुमच्या येत असते. सो 20,000 रुपयाची वॉशिंग मशीन परचेस जरी केलेली असली तरी ती सेट करत असताना त्या व्यक्तीची जी काय चार्जेस असतील किंवा जी काही फी असेल ही तुम्ही 2,000 रुपये जर तुम्हाला पे करावी लागली तर टोटल वॉशिंग मशीन तुमची कितीला परचेस केली असं गृहीत धरू आपण, तर 20,000 प्लस इस्टॅब्लिश चार्जेस किंवा ती मशिनरी स्थापित करण्यासाठीचा जो काही खर्च आहे, मटेरियलचा जो काही खर्च आहे तो 2,000 रुपीज आलेला होता. सो त्या असेटमध्येच तो खर्च आपण काय करतो, इन्क्लूड करतो. मग कोणी विचारलं तुम्हाला की वॉशिंग मशीन कितीला तुम्ही खरेदी केलेले आहे, परचेस केलेले आहे, तर 20,000 प्लस 2,000 अशी तुम्ही रक्कम सांगणं अपेक्षित असतं. सो 20,000 प्लस 2,000 अशी 22,000ला ती असेट तुम्ही काय केलेली असणार आहे, परचेस केलेली असणार आहे. जर क्वेश्चनमध्ये त्या ठिकाणी मेन्शन केलं असेल इस्टॅब्लिश चार्जेस, पॅकिंग चार्जेस असेल किंवा डिलिव्हरी चार्जेस असेल तर तो त्याच्यामध्ये तुम्हाला असेटच्या
प्राईसमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं असतं आणि त्याची जर्नल एंट्री आपण करणार आहोत. असेट्स अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट क्रेडिट. कारण ज्या पद्धतीनं फर्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही असेट परचेस केले आणि पैसे तुमच्याकडून गेलेले आहेत, त्याच पद्धतीने इस्टॅब्लिश चार्जेससुद्धा तुमचा असेटमध्ये इन्क्लूड होत असतो. सो असेट्स अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट क्रेडिट. नॅरेशन या ठिकाणी येईल बिंग द पेमेंट ऑफ इन्सिडेन्शियल चार्जेस. नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे ज्या वेळेला तुम्ही असेट परचेस करतात तिथून तुम्ही ती यूज करण्यासाठी तुम्ही स्टार्ट करत असता. ती असेट ज्या वेळेला तुम्ही परचेस करतात तिथून युजिंग तुम्ही त्या असेटचा करत असता आणि जेवढ्या कालावधीपर्यंत तुम्ही ते यूज केलेले आहेत तेवढ्यापर्यंतची झीज त्या असेटची होत असते आणि तेवढं डेप्रिसिएशन तुम्हाला कॅल्क्युलेट किंवा चार्ज करणं गरजेचं असतं. ज्यावेळेला डेप्रिसिएशन तुम्ही चार्ज करता त्यावेळेची जर्नल एंट्री आपली कशा पद्धतीने होणार आहे बघा. तर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट क्रेडिट. नॅरेशन या ठिकाणी येईल बिंग डेप्रिसिएशन चार्जड. चार्ज केलेलं डेप्रिसिएशन पुन्हा कोणत्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो तर बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर चार्ज केलेलं डेप्रिसिएशन पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण काय करतो ते ट्रान्सफर करत असतो. सो जर्नल एंट्री आपली या ठिकाणी होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट क्रेडिट. नॅरेशन या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत. तर बिईंग द बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू P&L अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर फर्स्ट स्टेप झाल्यानंतर सेकंड स्टेप जी काही आहे ती आपण पाहणार आहोत. सेकंड इयर ऑनवर्ड्स म्हणजे सेकंड इयरला फर्स्ट इयरला जशा स्टेप्स आपण फॉलो केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं सेकंड इयरला सुद्धा स्टेप आपण फॉलो करणार आहोत. फॉर चार्जिंग डेप्रिसिएशन दिलेल्या असेटवरती सेकंड इयरला जर डेप्रिसिएशन क्वेश्चनमध्ये चार्ज करण्यासाठी सांगितलं असेल तर त्या इयरचं डेप्रिसिएशन फक्त आपल्याला चार्ज करायचं असतं आणि चार्ज केलेलं डेप्रिसिएशन पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करून आपण घेत असतो. सो फर्स्ट एंट्री आपली होणार आहे सेकंड इयरला फॉर चार्जिंग डेप्रिसिएशनची. सो डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट क्रेडिट बिंग द डेप्रिसिएशन चार्जड. सेम फर्स्ट इयरला ज्या पद्धतीनं डेप्रिसिएशन तुम्ही चार्जची एंट्री पास करता ट्रान्सफरिंगची एंट्री पास करता त्याच पद्धतीनं नेक्स्ट अँड थर्ड इयरला देखील त्याच पद्धतीने एंट्री आपण पास करत जात असतो. सो सेकंड एंट्री आहे ॲट द एंड ऑफ द इयर बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चार्ज केलेलं डेप्रिसिएशन पुन्हा नेक्स्ट इयरला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर करणं अपेक्षित असतं. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट क्रेडिट बिंग द बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्यानंतरची जी काही स्टेप आहे थर्ड ती म्हणजे ड्युरिंग द इयर ऑफ सेल. परचेस केलेली असेट पुन्हा जर नेक्स्ट इयरला जर सेल करणार असेल तर त्यावेळेला जर्नल एंट्री तुम्ही कशा पद्धतीने पास करू शकता. तर फॉर डेप्रिसिएशन चार्जड अप टू द डेट ऑफ सेल ऑफ द असेट. ज्या वेळेला तुम्ही असेट परचेस केलेले आहेत तिथून तुम्ही यूज करायला ती असेट स्टार्ट करत असता आणि जिथंपर्यंत तुम्ही यूज केलेला आहे त्या डेटपर्यंत तुम्ही डेप्रिसिएशन चार्ज करणं गरजेचं असतं. म्हणजे ॲक्च्युली असेट तुम्ही जोपर्यंत विकत नाही तोपर्यंतचं डेप्रिसिएशन तुम्हाला चार्ज करणं गरजेचं असतं. सो डेप्रिसिएशन चार्जचं एंट्री आपण कशा पद्धतीने पास करणार आहोत तर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट क्रेडिट बिंग द डेप्रिसिएशन चार्जड. त्यानंतर संबंधित असेट जर तुम्ही सेल केली असेल तर त्याची एंट्री कशा पद्धतीने होईल तर फॉर सेल ऑफ असेट्स ॲट इट्स बुक व्हॅल्यू. ज्या किमतीला तुम्ही असेट घेतलेले असेल त्याच किमतीला जर किंवा त्या बुक व्हॅल्यूला जर असेट तुम्ही सेल करत असाल तर त्यावेळी एंट्री कशा पद्धतीने होईल तर असेट तुम्ही सोल्ड करणार आहे सो पैसे तुमच्याकडे येणार आहे. सो बँक अकाउंट किंवा कॅश और बँक अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट क्रेडिट. नॅरेशन या ठिकाणी येईल बिईंग द सेल प्रोसीड ऑन सेल ऑफ असेट्स ॲट बुक व्हॅल्यू. त्यानंतर विकलेली असेटची बुक व्हॅल्यू जर डिफरंट असेल आणि विकत असताना त्याची प्राईस जर तुम्ही वेगळी ठेवली असेल किंवा व्हॅल्यू वेगळी ठेवली असेल तर त्यावेळेची एंट्री कशा पद्धतीने होईल. म्हणजे जर बुक व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 10,000 असेल आणि 10,000 ज्या व्हॅल्यू आहे असेटची ती असेट तुम्ही जर 15,000ला विकली तर वरचा 5,000चा रुपीज हा तुम्हाला काय होणार आहे बेनिफिट होणार आहे प्रॉफिट होणार आहे. सो एखादी असेट तुम्ही जर सेल केली असेल आणि त्यातून जर तुम्हाला प्रॉफिट प्राप्त झालं असेल तर त्यावेळी जर्नल एंट्री तुम्ही कशा पद्धतीने पास करू शकता. सो फॉर सेल ऑफ असेट्स ॲट प्रॉफिट पैसे तुमच्याकडे येणार आहेत. सो बँक अकाउंट डेबिट टू
कोणती असेट तुम्ही विकलेली आहे ती असेट त्या ठिकाणी मेन्शन करावी लागणार आहे. सो बँक अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट क्रेडिट. त्यानंतर प्रॉफिट झालेला आहे, प्रॉफिट क्रेडिट साईडला आपण लिहित असतो. सो टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट्स अकाउंट. कशातून प्रॉफिट मिळाला आहे तर असेट आम्ही सेल केलेले आहेत त्यातून आम्हाला प्रॉफिट मिळालेला आहे. सो बँक अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट क्रेडिट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट्स अकाउंट क्रेडिट. नॅरेशन या ठिकाणी येईल बिईंग द असेट्स हॅज बीन ऑर इज सोल्ड ॲट प्रॉफिट. नेक्स्ट एंट्री आहे मिळालेला प्रॉफिट तुम्ही कोणत्या अकाउंटला परत ट्रान्सफर करणार आहात बघा. तर ट्रान्सफरिंग प्रॉफिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर जर्नल एंट्री येणार आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. आलेला प्रॉफिट किंवा मिळालेला प्रॉफिट परत तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. नॅरेशन या ठिकाणी येणार आहे बिईंग द प्रॉफिट ऑन सेल ऑफ द असेट ट्रान्सफर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर प्रॉफिटच्या अगदी अपोजिट जर एखादी असेट तुम्ही सेल करत असताना जर लॉस त्याच्यामध्ये झाला असेल तर कशा पद्धतीने एंट्री पास कराल. तर फॉर एक्झाम्पल मगाचंच एक्झाम्पल आपण घेऊया. जर 10,000 असेटची बुक व्हॅल्यू असेल आणि जर तुम्ही मार्केटमध्ये ती असेट जर 9,000ला विकली असेल तर वरचा जो काही डिफरन्स आहे 1,000चा हा तुम्हाला काय झालेला असणार आहे तर लॉस झालेला असणार आहे. असेट जरी तुम्ही विकलेली असली तरी पैसे तुम्हाला मिळणार आहेत 9,000 पण ॲक्च्युली बुक व्हॅल्यू त्याची 10,000 होती पण विकली तुम्ही असेट 9,000ला. सो वरचा 1,000चा हा तुमचा काय असणार आहे लॉस असणार आहे. सो तो डेबिटला तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. सो एंट्री आपली कशा पद्धतीने होईल बँक अकाउंट डेबिट लॉस ऑन सेल ऑफ असेट्स अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट क्रेडिट. असेट विकल्यामुळं तुम्हाला लॉस झालेला आहे मग किती रकमेला विकलेलं आहे हे मेन्शन तुम्ही क्वेश्चनमध्ये केलं असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी व्हॅल्यू लिहून घ्यावी लागणार आहे. नॅरेशन या ठिकाणी येईल बिईंग द असेट सोल्ड ॲट लॉस. नेक्स्ट बघणार आहोत आपण एंट्री ट्रान्सफर्ड द लॉस टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ज्या पद्धतीनं प्रॉफिट तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतात त्याच पद्धतीनं जर लॉस झाला तर तो देखील तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणं गरजेचं असतं. सो त्यावेळी जर्नल एंट्री आपली होणार आहे सेम प्रॉफिटच्या अपोजिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू लॉस ऑन सेल ऑफ असेट्स अकाउंट क्रेडिट. नॅरेशन या ठिकाणी येणार आहे बिईंग द लॉस ऑन सेल ऑफ द असेट ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट एंट्री आपली होईल डेप्रिसिएशन ऑन रिमेनिंग असेट्स इफ एनी. जर असेट एखादी शिल्लक राहिली असेल तर आणि त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करावं लागलं तर कशा पद्धतीने एंट्री तुमची होणार आहे तर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट क्रेडिट. नॅरेशन या ठिकाणी येईल बिईंग द डेप्रिसिएशन चार्जड. त्यानंतर नेक्स्ट एंट्री आपली सांगितलेली आहे त्यांनी ॲट द एंड ऑफ द इयर बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आलेलं डेप्रिसिएशन किंवा चार्ज केलेलं डेप्रिसिएशन पुन्हा एकदा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावं लागतं. तर त्यावेळेची एंट्री आपण कशा पद्धतीने पास करणार आहोत तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट क्रेडिट. नॅरेशन या ठिकाणी येईल बिईंग द बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोथ मेथड्स म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड असेल किंवा रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड असेल या दोन्ही मेथडसाठी अकाउंटिंग ट्रीटमेंट करत असताना जर्नल एंट्री तुम्ही कशा पद्धतीने पास करणार आहात या सर्व जर्नल एंट्रीजवरती आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट जी काही मेथड आहे स्ट्रेट लाईन मेथड या स्ट्रेट लाईन मेथडमधील आपण एक्झरसाईजमधील जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत हे सर्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ते सॉल्व करणार आहोत. आणि त्यानंतर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडवरती देखील आपण सर्व एक्झरसाईज कंप्लीट करणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जर्नल एंट्रीज एक्सप्लेन या ठिकाणी केलेल्या आहेत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.